श्री गोरक्षनाथ यांचा जन्म इसवी सन 1000 आणि निर्वाण 1100। एकदा श्री मच्छिंद्रनाथ अयोध्येजवळील जयश्री नामक गावात फिरत फिरत एका ब्राह्मणाच्या घरी भिक्षा मागण्यास गेले। घरातील स्त्रीने मोठ्या आदराने त्यांच्या झोळीत भिक्षा घातली। या स्त्रीचा उदासीन चेहरा पाहून त्यांनी तिला त्याबद्दलचे कारण विचारले। तेव्हा तिने निसंकोचपणे आपल्या पदरी संतान नसल्याचे सांगितले। हे ऐकून मच्छिंद्रनाथाने तिच्या हातावर विभूती देऊन तिला भक्षण करण्यास सांगून ते निघून गेले। शेजारीने हा प्रकार पाहून ती दिलेली विभूती खाण्यापासून तिला वंचित केले। त्या स्त्रीने ती विभूती उकरंड्यावर टाकून दिली। 12 वर्षांनंतर श्री मच्छिंद्रनाथ परत या घरी येऊन तुझा मुलगा आता 12 वर्षाचा झाला असेल, तो कुठे आहे याबद्दल चौकशी केली। हे ऐकून ती स्त्री घाबरली व तिने घडलेल्या प्रकार श्री मच्छिंद्रनाथांना निवेदन केला। श्री मच्छिंद्रनाथ त्या स्त्रीला घेऊन उकरंड्यावर गेले व अलग अशा शब्द उच्चारताच एक तेजस्वी बालक तेथे प्रकट झाले व त्याने यांच्या चरणी वंदन केले। हेच बालक पुढे गोरक्षनाथ म्हणून प्रसिद्धीस पावले। श्री मच्छिंद्रनाथ या बालकास आपल्याबरोबर नेऊन त्याच्याकडून योग अभ्यासाचे शिक्षण, गुरु पादिष्ट मार्गाची साधना करून घेतली। योग बळामुळे त्यांना चिरंजीवत्व प्राप्त झालेच होते। ते केवळ योगी नव्हते तर कवी पण होते। त्यांचे गोरखबाणी, सिद्ध सिद्धांत पद्धती, अमनसक योग, विवेक मार्तंड, गोरक्षबोध, गोरक्षशतक आदी ग्रंथ प्रसिद्ध आहेत। नेपाळी लोक यांना पशुपतीनाथाचा अवतार मानतात। नेपाळमध्ये त्यांच्या ठिकाणी आश्रम आहेत। तसेच तेथील नाण्याच्या एका बाजूवर त्यांचे नाव आढळते। गोंडा जिल्ह्यातील पाटेश्वरी येथेही त्यांचा योगाश्रम असून महाराष्ट्रातील औंढा नागनाथ ही त्यांची तपोभूमी मानली जाते।